क्रिकेटप्रेमी माणसाला आपण क्रिकेट वेडा म्हणतो, पण आज मी तुम्हाला अशा एका वेड्याची ओळख करून देणार आहे की तो मुलखा वेगळा वेडा आहे. तो काहीही करू शकतो. तो मैदानात घुसू शकतो, पोलिसांची लाठी खाऊ शकतो, तो रात्री 2 वाजता दिलीप वेंगसरकरला उठून फोन करू शकतो, तो कुणाकडेही न बोलवता जेवणाला जाऊ शकतो आणि मला अमुक एक जेवण वाढा असं त्या क्रिकेटपटूच्या आईला सांगू शकतो. तो खरं तर काहीही करू शकतो. हा जो माणूस आहे, हा जो वेडा आहे, हा स्वतःची ओळख करून देताना 137 दिवसाने मी गावस्करून मोठा हे सांगतो. ते सांगायला तो अजिबात विसरत नाही. तो MSc आहे, गणितात तो तज्ज्ञ नाही तरी गणितात तो हुशार होता. गणिताच्या ट्युशन्स त्यांनी घेतल्या. त्याचं नाव आहे विजय गौंडळकर. विजय, आज लोकांना तुझा वेडेपणा ऐकायचा आहे क्रिकेटमधला. वेडेपणाची सुरुवात कुठून करतोस? तुला हे सगळे क्रिकेटपटूंचे जे वाढदिवस वगैरे पाठ आहेत त्याचे तू ठरवून पाठ केलेस का रे? आणि किती क्रिकेटपटूंचे वाढदिवस तुला पाठ आहेत मला सांग. सहज. मग आता पहिली इंडियन क्रिकेट कॅप्टन म्हणजे कर्नल CK नायडू, 31 ऑक्टोबर 1895. माझ्या वडिलांनी पहिली टेस्ट बघितली 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर 1933 साली बॉम्बे जिंकायला झाली. ती वडील मला पुस्तक किस्से सांगायची. तर सुनील गावस्कर 10 जुलै 1949. मी 137 डेज एल्डर दॅन सुनील मनोहर गावस्कर. माझा मुंबईची लाडके क्रिकेटपटू अमोल मुजुमदार 11/11/74 आणि जतीन परांजपे 17 एप्रिल 1972 आणि विनोद गणपत कांबळी 18 जानेवारी 1972 आणि अपर्णा पोपट बॅडमिंटन चॅम्पियन 18 जानेवारी 1978 आणि सचिन तेंडुलकर 24 एप्रिल 1973. सहज माझी मेमरी चांगली आहे. द्वारकानाथ सदानंद संसगिरी किती? ती स्वतः एवढं क्रिकेटपटू खेळले नाही म्हणून मी त्याची. अरे पण तू क्रिकेटपटू खेळलो नसलो म्हणून काय झालं, पण तू तुझ्या क्रिकेटवर मी लिहितो, माझी तुला पाठ असायला पाहिजे. यापुढे लक्षात ठेव. यापुढे लक्षात ठेव. हां, बरं मला एक सांग की तू असा एक बिनधास्त माणूस आहेस. तुझं क्रिकेटवर प्रेम आहे हे आम्ही सगळेजण जाणतो, पण तुझं प्रेम काही काही वेळेला त्रासदायक ठरतं. म्हणजे तू कुठेही मॅचला घुसतोस, कुठल्याही मैदानात घुसतोस रे मॅच बघायला. तुझ्याकडे 5-20 तुला कोण देतं का? तू आपला असाच घुसतोस. तू मध्यंतरी मोहालीला घुसला होतास गेल्या वर्षी, मला वाटतं कुठली न्यूझीलंडची मॅच होती 2 वर्षापूर्वी. तर तुला काय भानगड काय आहे? तू काय भानगड काय करतोस? सचिन तेंडुलकरांनी 5 दिला होता, पण त्यांनी असं घुसण्यासाठी दिला होता असं तुझा म्हण. ह्याच्यामध्ये तुला खात्री आहे की घुसण्यासाठी दिला नव्हता, तरी देखील तू घुसलास 5 देऊ नये. हां, तर तेव्हा माझ्या पाया लागलं होतं. तेव्हा त्या मोहालीच्या पोलिसमधनं वाटतं की हा कसा जम मारला, पण मी त्याच्या मॅचच्या अगोदर ते रणजी ट्रॉफी पुष्कळ बघितल्या होत्या. तू कुठून कुठे जम मारलेस? तिकडे मोहालीला 2 वॉल्स आहे अशा मोठ्या. तर एका वावून खाली जायचं आणि परत मग दुसऱ्या वावनी खाली जायचं. 2 भिंती तू ओलांडल्यास मारुती सारख्या. अच्छा, पण मारलीस कशाला? म्हणजे कारण काय होतं तुला तिकडे? सेवागनी 100 काढले आणि मला टीव्हीवर यायचं होतं. अच्छा, म्हणजे टीव्हीवर येण्यासाठी तू उडी मारलीस. हे तू नंतर सांगतोस की वीरेंद्र सेवागसाठी तुला यायचं होतं टेलिव्हिजनवर. मी आपण काहीतरी एक वेडेपणा केला की टेलिव्हिजनवर येतो याची तुला खात्री आहे. बरं, त्यासाठी काय केलंस मला सांग पुढे. तर मी उडी मारली आणि त्याच्या अगोदर मी पोलिसांना सांगितलं तुम्ही क्राऊड सांभाळा. तर पोलिसांना तू सांगितलंस क्राऊडला सांभाळा म्हणजे पोलिसांनी तुला सांभाळायचं का तू पोलिसांना सांभाळायचं? पोलिसांचं लक्ष उलट्या डायरेक्शनला गेलं. अच्छा, म्हणजे तू त्यांना फसवलंस की त्या तिकडे क्राऊड सांभाळा आणि मी उडी मारली. उलट्या डायरेक्शनने उडी मारली आणि त्याचं सेवा केलं. तर लगेच मला तिकडे ड्रेसिंग रूम तुला सेवाग भेटला, पोहोचलाच जाऊ ना. मिठी मारली. मिठी मारली तुला का तू मारलीस? खरं सांग. मी मिठी मारली. हा, मग नंतर माझ्या एका मित्राने साऊथ आफ्रिका पण बघितलं, मेहमूदभाई बुलबुलिया म्हणून. हा, तर नंतर आल्यानंतर मी ड्रेसिंग रूमच्या दिशेने गेलो. साऊथ आफ्रिका काय बघितली? साऊथ आफ्रिकेचा एक माझा मित्र मेहमूदभाई, त्यांनी पण साऊथ आफ्रिकेमध्ये बघितलं मला. तुला उडी मारताना पाहिलं? नाही, त्याने तुला मिठी मारताना पाहिलं साऊथ आफ्रिकेत. तुझं जे काय इच्छा होती ती पूर्ण झाली. तू जगभर दिसलास. नंतर मी ड्रेसिंग रूमच्या दिशेने गेलो. तेव्हा मला अक्षरशः पोलिसने पकडलं आणि लॉकअपमध्ये टाकणार म्हणून सांगितलं. तुला मारलं म्हणे? थोडंसं मार पडलं आणि एक दिवस रात्री मला ठेवलं. नाही, पण तू एक पुढचं सांगत नाहीस की तुला खूप मारणार होते, पण सचिन तेंडुलकर तिकडून बाहेर आला आणि त्याने सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग पण, हरभजन तिकडचा पोलीस खात्यात आहे, त्यांनी पण वाचवतो. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी पोलिसना सांगितलं की डोंट टेक अ सिरियस ऍक्शन. अच्छा, पण त्यांनी मला रात्री जेवण व्यवस्थित दिलं. कोणी? पोलीस मला वाटलं सचिन तेंडुलकर. नाही, पोलिसांनी दिलं लॉकअप मध्ये. अजिबात मारला नाही? मारलं, थोडं मारलं. लागलं नाही पण तुला सवय झाली आता मार खाऊन, तुला काय लागणार. पण मग नंतर गेलास कुठे? नंतर मला पोलीस मुद्दाम दुसऱ्या दिवशी सोडलं आणि ट्रेनवरती पोचवा. मला सांगितलं की अमृतसरच्या गाडी तू बॉम्बेला जा. तर लगेच पोलीस गेल्यानंतर मी परत खाली उतरलो आणि एका अमृतसरच्या अंडर 15च्या मुलाच्या घरी मॅच बघितली.
अंडर 15ची मॅच बघायला गेलास? नाही, अंडर 15चा मुलगा पंजाबचा, हा. त्याच्या घरी हीच मॅच बघितली. त्याच्या घरी हीच मॅच हा, बघितली, तीच match. तिथे पण घरात घुसलास तू? नाही, तो ओळखीचा माझा अंडर 15चा पंजाबचा, इकडे आला. मग त्याला सांगितलं होतंस? नाही, त्याला सांगायचं तो, मी त्याला बॅट वगैरे दिली होती, इकडे आला तुला. मग तू असा घुसतोस कसा रे? तू मध्यंतरी एका क्रिकेटपटूच्या घरात घुसलास आणि त्याला सांगितलंस की मला आता जेवायला वाढा, मग सांगितलंस की मला भात लागतो, मग सांगितलं चपाती लागते, मग सांगितलं स्वीट डिश लागते. हे तू कसं काय करू शकतोस कोणाच्या घरात बसून? तुला काय लाज वगैरे असं काय वाटत नाही का? तुला ही सवय झाली आता काय? नाही, समीर दिघेच्या घरात गेलो होतो. म्हणजे तो मला सांगा घाण, त्याचा मी पहिलं संध्याकाळमध्ये पहिल्यांदा नाव दिलं. त्याच्यामुळे मला त्याचं काय वाटतं केलंस? पहिल्यांदा मी संध्याकाळमध्ये घाण असताना नाव दिलं 14 वर्षाचा. अच्छा, मग तेवढ्या ओळखीवर तू जातोस. डिझर्विंग पर्सन. यू आर अ व्हेरी डिझर्विंग पर्सन. व्हेरी गुड. हे असं वाटणं ही सगळ्यात खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. हां, मग असं नंतर काय काय वाढदिवसा मग अगदी ऑफिसही मुग आहे. तेंडुलकरांनी मला त्याच्या मुगाच्या वाढदिवसा बोलवते. तेंडुलकरनी तुला बोलवलं होतं? तो नक्की? अगदी रिक्षापर्यंत आला होता. हे त्याच्या मुगाच्या वाढदिवसाचे फोटो. कुठे आला होता? त्याच्या बिल्डिंगच्या खाली. मी रिक्षाने गेलो. कुठल्या building? रामी बिल्डिंग, LAME, माउंट मेरी चर्चच्या इकडे. त्याच्या मुलाचा वाढदिवस तिकडे तिकडे होता? जा, बिल्डिंगच्या खाली साजरा केला. ही त्याची मुलगी. अच्छा. नंतर त्याच्याबरोबर तू फोटो काढलास? हे संजय विजय मांजरेकरच्या मुगाच्या वाढदिवस CCA मध्ये झाला होता. 3 नोव्हेंबर 1999. आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा 24 सप्टेंबर 1999. दोघांमध्ये 40 दिवसाचं अंतर. किती? 40 दिवसांचं अंतर. अच्छा. हे सगळं तुझं गणित चांगलं असल्यामुळे मला वाटतं आणि, हा सगळा हिशोब लक्षात तू ठेवतोस. पण तू हे वेळ कधीपासून जोपासलेस रे? माझे वडील तेव्हा मला लहानपणी मॅचेस वगैरे बघायला न्यायचे. असेच घुसतायचे का तू माझे वडील तिकीट काढायचास? त्यांना ते बँक ऑफ इंडियामध्ये हे तुझे वडील? हे माझ्या वडिलांचा फोटो. अच्छा. 50 वर्षापूर्वीचा फोटो आणि गावस्करांची सही. अच्छा. नंतर आणि कोणाचे? हे एवढं सगळं ह्या बाळामध्ये तुझ्या काय काय आहे एवढं या लिहिलं? माझ्या भावाच्या मुली. तुझ्या भावाच्या मदन गौंडकर, तो टाइम्स ऑफ इंडिया स्टॅटिस्टिक्स आहे प्लस IIT इंजिनियर आहे. हो, माहिती आहे मला. पुढे? नंतर ही द वन ऑफ द ओल्डेस्ट इंडियन क्रिकेटर गिविंग, कॅप्टन मुश्ताक अली. माय फादर फॉर द फर्स्ट टेस्ट मॅच. माझ्या वडिलांनी पहिली टेस्ट मॅच बघितली. तू त्यांच्याकडे इंदूरला जाऊन आलेस? 17 डिसेंबर 1916चा जन्म, 89 वर्ष पूर्ण. तू मला सांग की तू आतापर्यंत किती प्लेयर्सच्या घरात घुसलायस रे? काय काय म्हणजे असं बोलवलं नाही पण मला असं वाटतं तुला बोलवायला लागतच नाही असं तू आता प्रोफेसर सांगितलं. देवधरांच्या घरी मी आंघोळ केली. अंघोळ केली? प्रोफेसर देवधरांचा बर्थडे आहे 14 जानेवारी 1892. राहिलाच कोणा म्हणजे त्याच्यानंतर अंघोळ त्यांच्या घरी केलीस, जेवण पण नाश्ता त्यांच्याकडे केला असेल ना? मग तो करायला कुठे आणखीन दुसऱ्या खेळाडूकडे गेलास? असं पुष्कळ पैसे वगैरे दिले. जही खानने मला 4दा 500 रुपये दिले. कोणी? जही खानने. झहीर खानने 4दा 500 रुपये दिले. पण तुझं तेवढ्यावर भागतं कारण तू दुसरा तर काय उद्योग करत नाहीस. मॅच बघणे हा एकमेव उद्योग आहे तुझा. मला असं काय बॅड हॅबिट वगैरे नाही. आणि असं मॅचच्या वेळी दुपारचं जेवण वगैरे जातं आणि माझ्या घरची परिस्थिती चांगली आहे. तुझ्या घरीची चांगली आहे पण तुला घरी ठेवलाय? मी आता माझ्या घराचा सुद्धा हिस्सा घेतला आणि मी आता पुण्याला जागा घेतली. हिस्सा घेतलास? अरे वा. हा, पुण्याला जागा घेतला. जागा घेतली आणि काही पैसे थोडे पोस्टात ठेवले, त्याचा महिन्याला इंटरेस्ट मिळतं. बरं. आणि बाकी एवढं तुझं एकमेव काम म्हणजे ह्या मैदानावरून त्या मैदानावर फिरणे. आणि मला खरोखर म्हणजे मनापासून आवड आहे. म्हणजे अमोल मुजुमदार माझा अत्यंत आवडता क्रिकेटपटू मुंबईचा. म्हणून तू त्याला कधी खेळतोस? नाही, तो सांगतो त्याला मी चांगली हे बोलतो. गाडबळ म्हणजे त्याचा पहिला फोटो मी पेपरात दिला होता. अमोल मुजुमदार, चंद्रकांत पंडित आणि संजय विजय मांजरेकर. म्हणजे तू ज्यांचे फोटो किंवा स्कोर दिलेस पेपरामध्ये त्यांच्या घरी आपल्याला कधीही जायला हरकत नाही अशी एक स्वतःची समजूत करून घेतली आहेस? थोडीशी भरपूर करून घेतलीस. किती वेळा गेला असेल अमोल मुजुमदारच्या घरी तू आतापर्यंत? अमोल मुजुमदारच्या जुन्या घरात नवीन घरात पुष्कळ गेला. कमी कमी 70-80 वेळा गेला. 70-80 वेळा. आणि 70-80 वेळा येताना जेवून आला असेल ना? कमीत कमी चहा पिल्या किंवा जेवू गेला. जेवून आलेला आहेस. तेंडुलकरांच्या घरी? तेंडुलकरांनी पुष्कळ टी शर्ट वगैरे दिलं मला. तेंडुलकर आहे आणि तेंडुलकर म्हणजे एवढा मोठा क्रिकेटपटू पण त्याला गर्व नाही, हे विशेष आहे. वन डेमध्ये 37 आणि टेस्टमध्ये 34 तरी गर्व नाही. आणि विनोद कांबळीकडे पण टॅलेंट होतं पण त्यांनी त्याचा योग्य उपयोग नाही केला. विनोद कांबळीने दिले का तुला? नाही, पण मला तो असा वर यावंसं वाटतं. देण्याचा प्रश्न नाही पण असं विनोद कांबळीने टॅलेंट असून घावलं म्हणजे विनाशकार्य विपरीत बुद्धी कसं केलं तसं केलं त्याचं थोडंसं. आणि आणखीन तुला जवळ आहे तसे क्रिकेटपटू कोणते आणि तुझ्या जवळचे आहेत असं म्हणता येईल की तू फोन केलास की ते फोनवर येतात? सुनील मनोहर गावस्कर. कधी येतो फोनवर? एकदम मोबाईल नंबरवर पण? मोबाईल त्याचा मागे माहिती पण सुनील गावस्कर आणि अमोल मुजुमदार, जतीन परांजपे पुष्कळ फायनान्शियल मदत केली. बागास मांबळे. तुला फायनान्शियल मदत मला वाटतं सगळ्या क्रिकेटपटूंनी केलेली दिसते. म्हणजे बऱ्यापैकी असं. तरी तू रात्री 12 वाजता उठून किंवा 2 वाजता उठून एकदा दिलीप वेंगसरकरला फोन केला होता. म्हणजे 2 वाजता तुझं काय अडलं होतं की रात्री फोन करायचं? मी एवढं काय सांगायचं होतं तुला?
का तुला एक आपली सवय आहे त्रास द्यायचा? असं जरा मला डिग्री कशी बोलू असं. पण रात्री 2 वाजता का? संध्याकाळी नाही बोलतायत 7 वाजता किंवा 10 वाजता? 2 वाजता हे काय बोलायची वेळ आहे? चुकीचं गेलं. चुकीचं गेलं. पण हे परत परत नंतर केलं असेल ना चुकीचं? नाही, नंतर त्यांनी मला समजवलं. कोणी समजवलं? डिग्री त्याच्या बायकोने. त्या बायकोने. नंतर मग तू 12 वाजता फोन करायला लागला. तर मला सांग की एवढे सगळे प्लेयर्सना तू कधीही उठून त्रास देतोस, सगळं करतो, तरी देखील ते तुला शर्ट देतात, तुझ्याशी प्रेमाने वागतात, असं का रे? आणि त्यांना समजलं की याला खरोखर क्रिकेटची आवड आहे. अच्छा. आणि मला अगदी टॅलेंट बघू माहिती असतं, बॅटिंगचं टॅलेंट वगैरे. अमोल गुरुंदा वेगळी अनलकी नॉट टू प्ले फॉर इंडिया. म्हणजे तू टॅलेंट तू शोधतोस असं तुझं म्हणणं आहे. पण तू कुठल्याही क्रिकेटला जातोस ना, म्हणजे टेस्ट मॅचला जातो असं नाही, तू मैदानावर पण खेळत असतो. मी अंडर 15 पासून बघतो, असं पुष्कळ कमी बघतात. तुझं दिनचर्या काय असते? सकाळी उठल्यावर पहिल्यांदा काय करतोस? सकाळी मी व्यायाम करतो. व्यायाम? तुझ्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही व्यायाम माझी करतो? बॉडी आहे. मी तेव्हा 5555 बैठका मागे. किती? 5000 बैठका मागायच्या नॉनस्टॉप 1978 साली. 5000 बैठका मागे. माझी चोख बॉडी आहे. आता मी 23 फेब्रुवारी 56 वर्ष पूर्ण होणार. 23 फेब्रुवारी 56 वर्ष पूर्ण होणार. वयाच्या मानाने आय कॅन डिफीट. यू कॅन डिफीट व्हॉट? मेनी क्रिकेटर्स इन 100 मीटर्स. आय कॅन गिव्ह देम गुड फाईट. काय म्हणतो? नवीन पिढीला पण? नवीन पिढी आता एकदम फिट आहे. म्हणजे काय काय म्हणजे गावस्कर वगैरे ना? गावस्कर वगैरे आरामात आरामात 100 मीटरवर हरश येतो. बरं, मग आणि नंतर पुढे उठलास आणि मग मैदानावर पेपर वाचतो. पेपरचे सगळे स्पोर्ट्स पेज पुष्कळ वाचतो. 7-8 पेपर घेतो मी दिवसाला. अच्छा. कोण आवडतं तुला स्पोर्ट्स लिखाणामध्ये? लिखाणामध्ये तुमचं पण आर्टिकल चांगलं असतं, त्यांच्याशी संत पण चांगले लिहितात. अच्छा. आणि मी आता इथे बसलोय म्हणून माझं सांगतो असं नाही. नंतर हे सुनील गावस्कर आणि टोनी कोलिया बेस्ट कॉमेंटर. अच्छा. चॅपेल नाही आवडत? चॅपेलचे पण आवडतं, पण सुनील गावस्करचे जास्त चांगले असतात. जास्त चांगले असतात. सुनीलने शर्ट दिला म्हणून? नाही, असं नाही. बरं, मग पुढे ते झालं, तू पेपर वाचलास, मग काय करतोस? नंतर मॅचेस बघायला जातो मी. मॅचेस काय ना काय चालू असतं बॉम्बेमध्ये. काही ना काय चालू. आता पहिली टेस्ट आहे 4 मार्च. स्वतः मला प्रोग्राम मागायचा होतो. पहिली टेस्ट 4 मार्चला मोहालीला आहे. तू जाणार? पुन्हा मार खाणार? नाही, मान नाही. आणि सेकंड टेस्ट 12 मार्चला आता होणार का नाही आमचा तरी डाऊटफुल आहे. आणि थर्ड टेस्ट बेंगलोरला. बेंगलोरचं ग्राउंड माझं आवडतं क्रिकेट ग्राउंड. तू तिकडे चिन्नास्वामी स्टेडियम. तिकडे मला कसं उडी करून कसं एकदम 4-5 गेट माहिती आहे. मग तू तू पहिल्यांदा गेल्यानंतर ग्राउंडची जी गेट्स पहिल्यांदा पाहतो काय की आपल्याला कुठून आत शिरतायत? तू कधी आयुष्यात पास किंवा तिकीट काढून गेलायस का रे? तिकीट काढली नाही, पण पास तेंडुलकरने आणि आगरकरने पुष्कळ दिलेले आहेत. अच्छा. हे 2च प्लेयर्स आहेत की ज्याने तुला पास दिलेले आहेत? संजय विजय मांदेकर पण देतो, पण हे तेंडुलकर आणि आगर सध्या गेल्या 10 वर्षात कन्सिस्टंट आहे. म्हणजे आता आगर असं तेंडुलकर असतो, असं आहे, कोण ना कोण असतो. पास देतो तुला? हरभजन सिंग देतो. हरभजन सिंग देतो. तुला शर्ट पण मला वाटतं हा आगरकरांनी दिला दिला त्या पाठी. असे तेंडुलकरांनी किती शर्ट दिलेत? तेंडुलकरांनी वेगवेगळ्या टाईपचे 40-50 टी शर्ट दिले. 40-50 टी शर्ट तुला दिले? वेगवेगळ्या टाईपचे 6 4-5 दिले होते. पण मी पण लहान मुलांना देतो. अच्छा. त्यांना कोण डिझर्विंग असेल त्यांना देतो. बॅटी बघा दिल्या होत्या. संजय विजय मांदेकरने बॅटी 3 दिल्या होत्या. मी त्या तिन्ही बॅटी पंजाब अंडर 15 बॉम्बेच्या मुलांना दिल्या. का रे? का त्यांना का द्यावं असं वाटलं तुला? मग काय उपयोग आहे त्याचा? कारण आहे अनमॅरिड ना. मग तू घेतलास कशाला? अनमॅरिड म्हणजे मला काय कळलं मी नाही. लग्न केलं नाही. तुला ते झालंच, तेवढा अर्थ कळतो मला अनमॅरिड म्हणजे. पण त्याचा बॅट देण्याचा काय संबंध? मला पुढे उपयोग आणि आमच्या घरात माझ्या भावाला 2 मुलीत आहेत. मग काय उपयोग काय त्याचा? अच्छा. म्हणून मग तू यांना देऊन टाकतो, म्हणजे उपकार करतो, साधारण एक सेवा करतो, क्रिकेटची सेवा असं तुला म्हणायचं. बरं, तू एकंदरीत ते सगळे आधी दरवाजे बघतोस आणि मग उडी मारतोस आतमध्ये. मग पोलिसांना कसा पटवतोस? कधी कधी पकडला जातो, कधी कधी ते क्रिकेट पण सोडतात. जेलमध्ये जेवण सुटतं तुला? जेवतोस कुठे? कसा? तू मला सांग की इथून मोहालीला जायचं, इथून तुला परत बँगलोर जायचं, हा खर्च कोण करतो? काय काय क्रिकेटपटू देतात मग. आणि मला बँकेतून थोडं व्याज मिळतं, महिन्याला 3.5-4,000 व्याज मिळतं. तू कधीही नोकरी केली नाहीस? नोकरी केली नाही. मग व्यायाम शाळेत होतो 2 तासासाठी फक्त. तुझीच बॉडी तयार केलीस ना त्याच्यात? तेव्हा मी व्यायाम करायचो. त्यांनी मला 6 महिन्यानंतर की 6 महिने 6 महिन्यांनी सांगितलं की तू खाली व्यायाम कर, शिकवायचं. हो बस, साहजिक आहे, किती हुशार बघते ते. पण मग तू एवढा शिकलास, MSc झालास ना, काय केलं? ज्युनियर MSc पण केलो. अच्छा. कुठल्या कॉलेजमध्ये होता? सेंट जेवियर्स कॉलेज. खेळायचास? कॉलेजच्या 17 मध्ये होतो, 11 महिने होतो. सुनील गावस्कर आमचे व्हाईस कॅप्टन होते. तू सुनील गावस्करच्या काळात खेळलेला आहेस म्हणजे तेव्हा? म्हणजे त्यांची टीम चांगली होती त्यावेळेस? आम्ही 2 वर्ष इंटर कॉलेज चॅम्पियनशिप जिंकलो अंडर द कॅप्टन्सी ऑफ कैलास गट्टानी. सुनील गावस्कर, मिगिन गेगे, कैलास गट्टानी, अतुल मंकड, रमेश नागदेव असे आमचे महान नव्हते क्रिकेटपटू.
जेव्हा महान क्रिकेटपटू होतो त्यात तेव्हा तू त्याच्यात 17 मध्ये होतास. पहिल्या 15 मध्ये नव्हतं, 15 मध्ये मला घेतलं. कधीच नाही खेळलास. पण तू बाकी बाकी पण अशा टाइमशीट ई डिव्हिजन खेळलाय तेव्हा मला एकदा 9 विकेट मिळाला, तेव्हा माझा इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडियामध्ये फोटा होता. पण तू त्यावेळेला नोकरीवर होतास का असंच कॉन्ट्रॅक्टवर खेळलास? असंच त्यांनी मला नूतन शाह म्हणून इकडे यायचे CCI मधून, त्यांनी मला सांगितलं खेळतो का, तर तेव्हा मी खेळलो. तू आयुष्यात नोकरी कधी केलेली नाहीस, काही नाही केलंस, आयुष्य फक्त क्रिकेटला व्हायलास. जे काय केलंयस ते घुसखोरी, जे काय केलंयस ते इथे घुस तिथे घुस तिथे. पण तू मागे एकदा तुझ्यावर एक आरोप आला होता, मला आठवते, कुठली तरी एक मॅच होती वानखेडेला, तू एका ड्रेसिंग रूमची गोष्ट जाऊन दुसऱ्या ड्रेसिंग रूम मध्ये सांगितलीस, तुला 5 दिवस आत घेतला नव्हता. आठवतंय का तुला? एका रणजी ट्रॉफीची दिल्लीची काहीतरी गोष्ट किंवा हरियाणाची गोष्ट तू जाऊन मुंबईच्या ड्रेसिंग रूम मध्ये सांगितलीस आणि मुंबईची गोष्ट जाऊन तिकडे सांगितली. असे लावायला कशा करायला? नुसतं मी तो मनिंदा बघा आवडतो म्हणून चंद्रकांत पंडितची कॉमेंट सांगितली, चंद्रकांत पंडितला आवडले नाही. कोणाला आवडेल? मग ह्या ड्रेसिंग रूम मधल्या कॉमेंट्स तू त्या ड्रेसिंग रूम मध्ये सांगतो. तू हे पण सगळे उद्योग करतोस का तुझ्या ह्याच्यात? उद्योग याच्यावर मनिंदा माझा मित्र होता, हे सहजपणे लावायला करतोस काय? पण याचा तुला त्रास झालाय कधी? मी सचिनचं जाऊन सौरभला सांग, सौरभचं जाऊन आणखीन कोणाला सांग? बाकी सचिन मला आवडतात. सचिन तुझा आवडता क्रिकेटपटू, 45 टी-शर्ट दिल्यामुळे. आणि कोण कोण तुझे क्रिकेटपटू आवडते तरी? हरभजन सिंग, अनिल कुंबळे त्याचा 500 विकेट कधी होतं बघूया. पण 500 विकेट झाल्यानंतर त्यांनी रिटायर व्हावं, लोकांनी विचारावं की क्रिकेट का रिटायर्ड झाला. पीपल शुड आस्क व्हाय ही हॅज रिटायर्ड अँड नॉट व्हाय नॉट. व्हाय नॉट. तो चांगलं चाललंय त्याचं सध्या. पण 500 विकेट. तुझी क्रिकेटवरची खास मतं काय? म्हणजे सर्वोत्कृष्ट बॅट्समन कोण? तू गावस्कर बरोबर खेळलायस आणि तेंडुलकर बरोबर, बघ दोघांमध्ये कोण आवडतो तुला, गावस्कर का तेंडुलकर? दोघेही उत्तम आहे. म्हणजे प्रत्येकात तेंडुलकर म्हणतो माझ्यावर हेल्मेट नसतं पण मी पण विदाऊट हेल्मेट खेळू शकतो, असं काय नाही. अच्छा, असं त्यांनी तुला सांगितलं. आणि तुला सुनील का आवडतो आणि तेंडुलकर का आवडतो? दोघांचा स्कोप महान आहे आणि कशी बॅटिंग करतात, पुष्कळ शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. आणि बाकी कोण आवडतं तुला? वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, त्याची बॅटिंग बघा एकदम मजा येते अगदी. न आवडणारे कोण आहे रे तुझा? राग येतो कोणावर तरी असे कोण आहेत? चेतन शर्मा वगैरे, म्हणजे सही जागा पण सुद्धा आखडायचे. सही द्यायला पण आखडायचे? तुला टी-शर्ट नाही दिलं त्यामुळे सही जागा पण आखडायची अशी. अच्छा. आणि कोणाकोणावर राग आहे तुझा? तुला धोपटलंय कोणी? कानफटात मारले असं कोणीतरी मारलं असेल ना? तू एवढ्या सगळे उद्योग करतोस तर कोणीतरी तुला एखाद्या प्लेअरनी चिडून हाणलं असेल? नाही ना, धक्का बिक्का दिला. युवराज सिंग वगैरे पुष्कळ व्हायचा गाईला. हरभजन सिंग मी काहीतरी बोललो. काय बोललास? असंच काहीतरी बोल, लक्षात नाही, पण असं युवराज सिंग व्हायचा का. सकाळी एकदा फोन केला होता 5:30 बर्थडेच्या दिवशी. 5:30ला फोन केला होता. अच्छा. तेव्हा तो युवराज सिंग व्हायचा का. तो युवराज सिंगला केला होता 5:30? नाही, युवराज सिंग आणि हरभजन सिंग चांगले दोस्त आहेत. प्लेयरच्या हॉटेलमध्ये पण शिरतोस? हॉटेलमध्ये बघा, तेंडुलकरनी हॉटेल अशोकामध्ये 4-5 दिवस कंटिन्युअस जेवण दिले. कुठला हॉटेल? हॉटेल अशोका बेंगळूरमध्ये. एक मिनिट एक झालं, दोन मिनिटं म्हणूया. हॉटेल अशोका बेंगळूरमध्ये तुला 5 दिवस लागोपाठ जेवण दिलंय? तेंडुलकर आणि हरभजन सिंग दोघांनी. तेंडुलकर्स मध्ये जाऊन आलास काय? तेंडुलकर मुगुंडच्या उद्घाटनाचं बघून आला, अजून आतमध्ये गेलो नाही. आणि तिकडे दुसरं सचिन रेस्टॉरंट आहे ते मुगुंड आणि हे इकडचं नुसते आतमध्ये जेवण आहे, बघून आलं नुसतं. एकनाथ सोरकरला कधी कापलायस का? एकनाथ सोरकर क्वचित असं. त्याची जन्मतारीख 18 मार्च 1948, 27 टेस्ट, 53 कॅचेस विदाऊट हेल्मेट. त्यालाही आठवत नाही बहुतेक. म्हणजे एका टेस्टमध्ये 2 कॅचेस जाव्या. अशी तुला किती प्लेयर्सची आठवण आहे रे सगळे? इंडियाच्या 70-80 क्रिकेटरची बर्थडे सहज मागून आहे. अच्छा. आणि किती टेस्ट मॅच आतापर्यंत घुसून पाहिल्या असतील? काय काय वेळा 5 पण दिले आणि 25-30. नाही ते काय असेल तर किती टेस्ट मॅच पाहिल्या असतील असं आपण ठरवू. इकडे बेमॉन सिटीमध्ये पहिली टेस्ट मॅच मी 1957-58 साली बघितली. 57-58? तू किती वर्षात होतास तेव्हा? 7-8 वर्षाचा होतो मी. तेव्हा वडिलांबरोबर आला होता का घुसला होतास? वडिलांबरोबर. तेव्हा घुसत नव्हता? इस्लाम निफाच्या स्टँडमध्ये बसायचो. माझे वडील त्या इस्लाम निफाच्या पिऊनला नवीन नोटा द्यायचा, तर तो आम्हाला फ्री एंट्री द्यायची. अच्छा. तेव्हा फ्री एंट्री म्हणजे घुसणं झालं परत? म्हणजे घुसणं हा तुझा एकंदर आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, हो ना? किती मॅचेस पाहिल्या असेल आतापर्यंत? टेस्ट मॅचेस बघायला पाहिजे. 35 ते 40, 35-45 तरी बघितलं. बाहेर जाऊ नये? बाहेर जाऊन पण मोहागी, चिन्नास्वामी स्टेडियम आवडतं बाहेर जाऊन. चेन्नईला पण क्रिकेटचं कल्चर चांगलं आहे. म्हणजे ते राहतोस कुठे तू? चेन्नईला वगैरे एकदम स्वस्त आहे, 90 रुपये पर डे वगैरे असं आहे. आणि चिन्नास्वामीला? चिन्नास्वामीला तर महाग आहे, 150 रुपये वगैरे. पण मी थोडे पैसे पण देतात आणि मग ते देतात काय काय जही खान किंवा अजित आगरकर, तिकडचे गोकुळ पण देतात. प्लेयर्स तुला दर महिन्याला थोडे थोडे पैसे देतात? देतात कोण ना कोण.
असे तुझे की 4-5 हजार निघत असतील नाही, प्लेयर्सने दिलेले 2-3 पैसे? हजार तरी निघतात. किती? 2-3 हजार निघतात. प्लेयर्सने दिलेले पैसे दर महिन्याला तुला देतात पगार दिल्यासारखा? म्हणजे हा नाही तर तो असं. अच्छा अच्छा. तू मागतोस का देतात? मला थोडं मागावं लागतं. मागितल्याशिवाय कोण देत नाही? मग मागितल्यानंतर कोणी असं नाही आज देत नाही जा असं केलेलं आहे? असं होतं कधी कधी. पण तुला काय राग बी घेत नाही? नाही, एकदम मी जबरदस्ती करू शकत नाही ना कोणाला. नाही जबरदस्ती नाही, पण समजा नाही मिळालं, समजा दिलं नाही, एकनाथ सोलकरने तुला सांगितलं मी नाही देत तुला पैसे, जा हल इकडून, तर तुला राग येतो का नाही? परत तू जाऊ शकतोस त्याच्याकडे? पण मला क्रिकेटबद्दल आवड आहे त्याच्यामुळे मी जास्त हे करू शकत नाही. अच्छा. एक मिनिट, आता आणखीन काय राऊंड अप करायचं? काय करायचं मला सांग. आणखीन तुला काय सांगायचं मला सांग लवकर. मला नाही एकनाथला बाहेर जायचं आहे. ओके. नाही काय सांग ना, आणखीन तुला काय सांगायचं आहे? 100ची नोट दे. बरं जाता जाता एक काम करा, तुम्ही फक्त पैसे माग. असतील तर द्या. बरं बाबा हे घ्या आणि जा. हा मग जेवायलाच पैसे द्या, मी बाहेर हा. गेलो. बरं सांग मला आणखीन तुला काय सांग, तुला काय आणखीन सांगायचं किस्से तर सांग, आठव लवकर. सुनील गावस्कर माझ्याशी नेहमी हसत बोलतात. हा काय किस्सा नाही, किस्सा सांग काहीतरी. एक घटना कुठली? घटना. दारू बिरू प्यायलास नाही, कोणाबरोबर? दारू पित नाही. तू पितच नाहीस. पितच नाही. आणि घटना सांग ना एखादा. घरी घुसलायस तर बा तुला बायकोनी कोणाची ट्रीटमेंट चांगली दिली, आईने दिली, अमुक दिली, तर मग तू कधी स्वयंपाक खोलापर्यंत घुसतोस? जेवायला जातोस म्हणजे स्वयंपाक खोलीपर्यंत घुसतोस ना? समीर दिघे मग लहानपणी बघतो. समीर दिघेच्या घरी जाऊ. ते सांगितलंस. हा. आणि आणि काय नाही विशेष. ओके. माझ्या घरी येऊन कॉफी मागतो माझ्या बायको. कॉफी मागतो ना? हा. आणि वरती बिस्किट पायात म्हणून सांगत असेल ते. तू समीर दिघेच्या घरात एकदा घुसला होतास आणि हट्टाने सांगितलंस मला जेवण पाहिजे म्हणून. काय काय तो किस्सा होता? समीर दिघेच्या रात्रीची 10:30ची वेळ होती. किती? रात्रीची 10:30ची वेळ. त्यांच्या जवळ जेवण संपायला आलं होतं. जेवण संपलं होतं? नाही एकदम होतं थोडं. तो अगोदर प्रेमाने मला थोडं त्याला जेवण निघेल, मला त्याला वाटतं की हा निघेल. नंतर मी आणखी भाजी वगैरे मागितली आणि नंतर शेवटी जरा स्वीट डिश मागितली, आंबा. नाही पण भाजी मागवलीस तू, भात पण मागितला असशील? हा थोडा भात मागितला. आणि तो परत त्यांना तयार करायला लागला असेल संपल्यामुळे? नाही संपला होता, थोडासा होता. पण जरा स्वीट डिश मागितली तेव्हा त्यांना आवडलं नाही. मी जरा आंबा घेतला थोडा. आंबा घेतला? आंबा घेतला. स्वीट डिश म्हणजे तू काय हॉटेलमध्ये जेवतो असं तुला वाटलं काय? नाही मग असं घरी असं लहानपणापासून सवय झाली. आईनी म्हणजे असं प्रेमाने जेवण दिले. घरी पण तू जेवतोस तेव्हा स्वीट डिश वगैरे मागतोस? घरी आमच्याकडे आंबे वगैरे असतात चांगले आणि माझ्या आईचं हातचं जेवण एकदम चांगलं होतं. त्याच्यामुळे मला लहानपणापासून तुला सवय लागली. मग ती सवय मग खाली पान आणि बडीशेप कोणाकडे मागितलीस? नाही, नाही मी वगैरे घेतो. ते तुझ्याच पैशाने घेतलीस? कमी तिथे टाकायला पैसे वगैरे देतो. तू जेवताना स्वतःसाठी पैसे खर्च केलेस का रे? जेवणासाठी स्वतःचे पैसे खर्च केलेस? हां पैसे मी खर्च करतो. जेवण मी व्यवस्थित जेवतो कारण व्यायाम आहे ना, त्याच्यामुळे मी तब्येत चांगली. म्हणजे तुला दुसरीकडे वार नाही लागला तर मग तू येऊन स्वतःच्या पैशाने जेवतो असं आहे का? तर तू मला सांग, एवढ्या प्लेयर्सना सगळ्यांना पकडतोस तू, त्यांना फोन करतोस वगैरे, तुला फोन नंबर मिळतात कुठून? अरे पत्रकारांना आम्हाला मिळत नाही तर तुला कुठून फोन नंबर मिळतात? मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये जातो मी. नंतर आता तुमचा फोन नंबर मी सहज सांगू शकतो. कसा काय? 9820198201 97983. घरचा 4467283. अगोदर 2 गावायचा. आता संकट आलं माझ्यावर पण. नाही संकट नाही. पण तुला हे एकदा सांगितलं की लक्षात राहतं? साधारण मेमरी चांगली आहे. कारण मला आईनी 8वीमध्ये मॅथमॅटिक्स शिकवायला एक बाई ठेवली होती. तिसऱ्या दिवशी मी तिला शिकवलं. आई म्हणाली तू त्या दिवशी तू तिला शिकवलंस, बाईला शिकवलंस? आई म्हणाली तुझा काय काय शिकवलंस काय? मॅथमॅटिक्स मी तिला शिकवलं. भूमितीची गायडन्स वगैरे. अच्छा. नाही तुला अजून सगळं आठवतं का रे मॅथमॅटिक्स? मॅथमॅटिक्स मध्ये माझ्या चांगल्यापैकी आहे गणित. अजूनही? मी दुसरीतून चौथीमध्ये डबल प्रमोशन वगैरे घेतलं होतं. अच्छा. हां आणि तेव्हा मी सेंट जोसेफ कॉलेजमध्ये फर्स्ट क्लास. तुला हे सगळं केल्यानंतर आपण इंजिनियर व्हावं किंवा काय व्हावं असं नाही वाटलं? नाही उलटं क्रिकेटर नाही का नाही इथं दुःख वाटतं. पण म्हणून ठीक आहे नाही झालास क्रिकेटर, पण म्हणून तुला असं काहीतरी चांगलं शिकावं, कुठेतरी नोकरी करावी, कुठे प्रत्येक वेळेस प्लेयर्सच्या मागे जायला लागू नये, आपल्या पैशाने जेवता यावं, रात्री जाऊन कोणाच्याकडे जेवण द्या आता ती वेळ निघून गेली ना. म्हणजे नाही पण ती वेळ निघून गेली, पण ज्या वेळेला वेळ होती त्यावेळेला का नाही करायलास? तेव्हा मला वाटतं की माझी आई वडील अशी जगणार 150 वर्ष वगैरे असं वाटतं. 150 वर्ष वगैरे? तो गणिताचा हिशोब लावलास की काय कुठेतरी? असं म्हणजे तुला एकंदरीत इंजिनियर व्हायचं नव्हतं, तुला काही व्हायचं नव्हतं, तुला एक क्रिकेट वेडा व्हायचं होतं आणि त्याप्रमाणे आयुष्य काढायचं होतं एक भडांगासारखं, आणि ते जगतोयस. तुला असं वाटतं की आपण असं जगायला नको होतं का? नाही हेच जगणं योग्य आहे? योग्य. आता म्हणजे काय तिकडे चालतं नाही, व्यवस्थित आहे. म्हणजे पुढचा जन्म मिळाला तरी तू असाच जगशील? पण मी क्रिकेटसाठी प्रयत्न केला, लवकर प्रयत्न केला. मी उशिरा स्टार्ट केलं क्रिकेट. 17-18 वर्षी स्टार्ट केलं. लवकर झाला असतास तू आज खेळला असतास असं वाटतं. आणि आज करोडपती असतास. आज करोडपती असतास.
तर तू माझे दोन्ही टेलिफोन नंबर लक्षात ठेवलेले आहेत. भयंकर काळजी वाटायला लागली. मला वाटतं आता आपण कार्यक्रम इथेच संपवूया. अच्छा, थोडे बघा जेवाय गप्पाचे थोडे. अरे आहेस का तुझं परत आज आहे? नाही थोडे, आय एम द मोस्ट डिझर्विंग पर्सन. हे मला तुझं भयंकर आवडतं की तू मोस्ट डिझर्विंग समजून पैसे घेतोस. मान ना, तू खरोखरच डिझर्विंग आहेस. चल आज तुला मी देतो, पण पुन्हा मागायला यायचे नाही. रोज रोज मी देणार नाही. मी सचिन तेंडुलकर नाही, मी अजित आगरकर नाही, मला परवडत नाही. थँक्यू. ह्या तुम्हाला सांगतो, याचा बऱ्याच वेळेला राग येतो. खाडकन एक थोबाडीत ठेवून द्याविषयी वाटते. पण त्याचं जसं क्रिकेटवर प्रेम आहे ना, तसं आमचं सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम आहे. आणि त्याच्या क्रिकेटच्या प्रेमापोटीच खेळाडू त्याला पैसे देतात. पण बऱ्याच वेळेला त्याला सहन करणं फार कठीण जातं. पाहूया आम्ही किती दिवस अजून सहन करू शकतो.